सर मला सांगा, आपलं नाव सांगा सर. नमस्कार, मी गणेश तुकाराम देसाई, बेळगाव, कर्नाटक मधून आलो. हां, तर बघा, हे पेशंट एव्हीएन साठी स्पेशली त्यांना इतकं त्रास होतं आणि ते त्याचं ट्रीटमेंट घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्र बाहेरून आलेले आपले एकमेव पेशंट आहे. आणि तुम्ही आता 3 दिवस, आजचा 3रा दिवस आहे तुमच्या थेरपीचा, तर तुम्हाला एक्झॅक्टली आता कसं वाटतं, आधी आणि आता यामध्ये काय फरक जाणवतो 3 दिवसाच्या थेरपीनंतर, ते आम्हाला जरा थोडक्यात सांगा. ओके, ॲक्च्युली मी आयुर्वेद ट्रीटमेंट जवळजवळ वर्ष घेतोय. पण आता मी एक 2-3 दिवसापूर्वी इथं कॅम्पमध्ये आल्यानंतर मला ॲक्च्युली लिम्पिंग थोडंसं जाणवत होतं आणि मला थोडंसं जॉईंट्समध्ये, राईट साईडच्या हिपमध्ये किंवा लेफ्ट साईडच्या चालताना थोडंसं त्रास होत होतं. पण 2-3 दिवसानं जे ट्रीटमेंट घेतले, स्वतः जे नाडी शास्त्र म्हणतात ते सर डॉक्टर पंढरी परब यांनी जे ट्रीटमेंट केल्यानंतर मला बरंचसं रिलॅक्स झालं. म्हणजे जवळजवळ मी 80-90% म्हणतात की त्याचं माझं पेन रिलीफ आणि जे जॉईंट्समध्ये जे स्टिफनेस होतं ते फारसं म्हणजे कमी झालेलं आहे. अँड होप की जर एक्सरसाइज वगैरे करेल तर मला भरपूर इम्प्रूव्हमेंट झालं. आणि आता तुम्हाला ह्या 3 दिवसाचं काम सगळ्यात महत्त्वाचं की सगळ्यात गोष्ट काय आवडलेली आहे? मला सगळ्यात गोष्ट म्हणजे जे डॉक्टर पंढरी परब यांचा जो अभ्यास आहे, ज्यांनी जो केले, म्हणजे प्रत्येक पेशंटला त्यांनी स्वतःहून जे ट्रीटमेंट देतात, जे न्यूरोथेरपी म्हणा, आणि प्रत्येक कस्टमरचे प्रत्येक ट्रीटमेंट आल्यानंतर प्रत्येक ट्रीटमेंट त्यांचं व्हायलंय की नाही, त्यांचे कम्प्लीट व्हायलंय की नाही, ते प्रत्येक पेशंटकडे त्यांचं लक्ष असतं की हां, याला जर माझ्याकडे आलाय त्याला चांगली ट्रीटमेंट भेटू दे, जेणेकरून एकदा इथं कोणी पेशंट जात असेल तर त्याच्या माइंडमध्ये कुठलीही शंका राहणार नाही की, आणि इव्हन ते स्वतः विचारतात की तुम्हाला आणि काय आहे, म्हणजे ते विचारून घेतात, तुम्हाला अभ्यास करतात की तुमच्यामध्ये काही अजून काही प्रॉब्लेम असेल तर सांगा, जेणेकरून जे कॅम्पमध्ये तुमचं रिलॅक्स होईल असं वाटतं. आता तुम्ही चालून दाखवा. म्हणजे माझा लिम्पिंग वगैरे असं सध्या काही नाही आहे. आणि तुम्ही मांडी घालून वगैरे व्यवस्थित बसू शकता. मांडी मी अजून प्रयत्न करणार, कारण मी अजून थोडंसं मला ते अवॉइड करायचं आहे अजून थोडे दिवस तरी. सांगितल्याप्रमाणे रेग्युलर तुम्ही एक्सरसाइज. मी ऍक्च्युली 1.5-2 वर्ष झालं नाही तरी मी बरेचसे म्हणतात की तसं डाएट फार फॉलो करतो. आणि आयुर्वेदमध्ये जसं डॉक्टर सुद्धा म्हणतात तसं माझं पण, मी जेवढं मला माहित आहे, आयुर्वेदमध्ये तुमचं डाएट फार महत्वाचं आहे. डॉक्टरने जे सांगितले, व्यायाम, दुसरं तुम्हाला सिटिंग पोझिशन म्हणा, किंवा त्यांनी जे सांगितले तो व्यायाम, त्यांनी जे सांगितले इन्स्ट्रक्शन पाळा, आयुर्वेद तुम्हाला डेफिनेटली त्याचा रिझल्ट देतं. ओके. आणि स्पेशली डॉक्टर परब यांचा जो अभ्यास, त्याच्यानंतर त्यांचं ट्रेंड स्टाफ आणि ओव्हरऑल त्यांचं ह्या कॅम्पेन मध्ये जे केलंय त्याच रुग्णांसाठी फार चांगलं आहे. ओके, तुम्हाला हे सगळं आवडलं आणि तुम्ही हॅपी आहात. आणि असं त्यांनी प्रत्येक वेळा करत राहू देत, रुग्णांची त्यांच्याकडून सेवा होत राहू दे, एवढंच. आता तुम्ही एव्हीएन पेशंट साठी तुम्ही तुमचा काय फीडबॅक देणार, स्पेशली की तुम्ही त्यांना काय आव्हान कराल? एव्हीएन मध्ये घाबरून न जाता सगळ्यात पहिला तुमच्यावर तुम्ही विश्वास ठेवा की तुम्ही या आजारावर तुम्ही मात करू शकता, जेणेकरून डॉक्टरांवर विश्वास ठेवा. आयुर्वेद लवकर डॉक्टरला कन्सल्ट करा, आयुर्वेद करा. डॉक्टर माझं इनिशियली आहे, मी जेव्हा डॉक्टरांची एक हे बघितली होती, म्हणजे मुलाखत बघितली जीव 24 तास, त्याच्यानंतर मला फारच विश्वास झाला, येस डॉक्टर पंढरीनाथ परब जे ट्रीटमेंट करतील डेफिनेटली मला आजार. कुठून आला, म्हणजे बघून आलाय? ऍक्च्युली मी सोशल मीडिया, त्याच्यानंतर जी 24 तास डॉक्टरांची जी मुलाखत होती स्पेशल, ती बघून मला फार म्हणजे कॉन्फिडन्स आला की इम्प्रेस झाला, कारण की डेफिनेटली मला याच्यामधनं काहीतरी मिळालं. अँड आय एम हॅपी विथ टोटल ट्रीटमेंट लास्ट 3 दिवस देतात, बिकॉज मी स्वतः एक सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहे ऑलमोस्ट 20-25 इयर्स. सो मला माहिती आहे की सेवा म्हणजे काय असते. सो थँक्यू, आणि एकदा डॉक्टरांचे मनापासून आभार, आणि त्यांच्या पुढच्या आयुष्य, त्यांच्या ज्या करिअरबद्दल त्यांना शुभेच्छा. थँक्यू. तुम्ही या कॅम्पचा एक हिस्सा झाला. थँक्यू.